केलेल्या वक्तव्याची आहे। संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्यावर वक्तव्य केलेलं होतं। त्यानंतर घरात घुसून मारू अशी धमकी आमदार राजेश मोरे यांनी दिलेली होती। त्यावरून संजय राऊत यांनी पलटवार केलाय। पाहूया। भूमिवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तव्य केले हे अतिशय चुकीचे आहे। त्याच्याबद्दल उद्गार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि म्हणून निषेध करतो। त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार। राजेश मोरे कोण मला माहित नाही असं राऊत म्हणतायत। माझ्या घरी या, कसे जाताय पाहतोस असं देखील राऊतांचं वक्तव्य। ऐकूया पुन्हा एकदा आपण या सगळ्या मुद्द्यावर राऊत नेमका काय म्हणाले। खासदार संजय राऊत यांनी आता राजेश मोरे यांच्यावर जोरदार पलटवार केलेला आहे। आनंद दिघे यांच्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं होतं। जो काही फोटो जाहिरात मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्यानंतर हे वातावरण तापताना पाहायला मिळतंय। आता या सगळ्या मुद्द्यावर राजेश मोरे यांनी राऊतांना एक चॅलेंज दिलेलं होतं। दिघे संदर्भात जर काही वक्तव्य कराल तर मात्र घरात घुसून मारू असं विधान राजेश मोरे यांनी केलेलं होतं। यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत कोण राजेश मोरे असा सवाल उपस्थित केलेला आहे आणि याच इथे घरी कसं जात आहे ते मीही पाहतो असं म्हणत आता संजय राऊत सुद्धा पलटवार करतायत। धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तव्य केले हे अतिशय चुकीचे आहे। त्याच्याबद्दल उद्गार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि म्हणून निषेध करतो। त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। हे जे कोणी बोलतात त्यांना आनंद दिघे समजले नाही, त्यांना आनंद दिघे माहीत नाही। त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत का नाही? सिनेमातल्या त्यांच्या 90% गोष्टी या खोट्या आणि भंपक आहेत। आणि गद्दार जर आमच्यावरती चाल करून यायला लागले, गद्दार तर कठीण आहे। अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या आहेत इतक्या वर्षामध्ये। त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहीत नाही, येऊ द्या, काय हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।